ही माझी सकाळची सेम रेसिपी आहे। कळा मारायला लागल्या, पूर्ण कळा मारायला लागल्या। शोल्डर इंजुरी कोणाला होऊ नये यार, कंबरेची आणि शोल्डरची ना। आपण ऑलरेडी 3 बार मारलाय, ठीक आहे। आपले ग्लूट्स, हॅमस्ट्रिंग, लोअर बॅक सगळं एंगेज आहे। 24 ग्राम प्रोटीन सोबत 20 ग्राम फॅट पण आहे। स्वागत आहे तुमचं यूट्यूबच्या माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आज मी ऍक्च्युली कन्फ्यूज आहे की आज मी लेग डे घेऊ की बॅक बायसेप घेऊ, कन्फ्यूज आहे। चालायचं, कधी कधी असतं कन्फ्युजन। सर्वात पहिल्यांदा ओट्स व्यायामाच्या अगोदर ही माझी सकाळची सेम रेसिपी आहे, त्याच्यात काही बदल नाही आहे, तेच आहे। 1 स्कूप हे प्रोटीन, डॉक्टर चॉईस ओट्स याला बांधून मुद्दाम ठेवलंय कारण याला मुंग्या लागायला लागल्यावर काही समजेना मला, मुंग्या कशा काय लागायला लागल्या। रेडी झालेलं आहे आपलं, 2 मिनिटात खाऊन मोकळं करायला पाहिजे, जिमला जायचंय। हा एक कॉमन प्रश्न आहे की क्रिएटिन कधी खाऊ शकतो आपण। क्रिएटिनचं काही लॉजिक नाही आहे, दिवसभरात कधी पण खाल्लं तरी चालतंय। आता मी व्यायाम करताना खाऊन टाकणार क्रिएटिन, सॉरी पिऊन टाकणार। हे व्यायाम करतानाच झालं, ठीक आहे। घ्यायचं आपल्याला डब्यामध्ये ही 4 उकडलेली अंडी आणि सोबत हे शिल्लक जे राहिले ते 1 केळ। माझ्या जिमच्या बॅग मध्ये येतं हे सगळं सामान। मग हे डेडलिफ्टची स्ट्रॅप, अरे एकच, याचा भाऊ कुठे आहे? इकडं आहे भाऊ याचा, डेडलिफ्टचा स्ट्रॅप। त्यानंतर हा झंडू बाम आहे, झंडू बाम मी ठेवतो बॅकअपला ज्यावेळेला मला एकदम बॉडी गरम करायची असते। सगळं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि जे पाहिजे ते सामान घेऊन पण झालेलं आहे। लेट्स गो टू द जिम। आज आपण मारणार आहे बॅक बायसेप। मला ऍक्च्युली मी कन्फ्युजन मध्ये होतो, मला लेग मारायचा आहे का बॅक बायसेप मारायचा आहे। म्हटलं राहू दे, आज एक दिवस लेग राहू दे, बॅक बायसेप घेऊन टाकूया। आणि सध्या मी इंस्टावर पण एक सिरीज चालू करतोय, त्यामध्ये सध्या मी सिंगल मसल दाखवतोय की म्हणजे मी अगोदर इतक्या वर्षांमध्ये सिंगल मसल मध्ये काय व्यायाम करायचो आणि आता मी मला वाटतं 1 महिना झाला असेल की मी डबल मसल चालू केले है ना। कारण आता कसं आहे, माझं एक रुटीन लागलंय की माझं रिकव्हरी व्यवस्थित होते, डाएट व्यवस्थित होतंय। त्या टाइमला होतं की धावपळ, त्यामुळे व्यवस्थित व्हायचं नाही। पण आता मी डबल मसल चालू केले। थोडंफार झंडूबाम लावून घेऊया आणि व्यायाम चालू करूया।
माझ्या ना शोल्डरला इंजुरी आहे यार, त्यामुळं कसं ना आता चुका माझ्या पण आहेत अगोदरच्या, ज्या मला आत्ता नडतायत, अगोदर नडल्या. शोल्डर इंजुरी कुणाला होऊ नये यार, कंबरेची आणि शोल्डरची ना, कारण शोल्डर प्रत्येक ठिकाणी इन्व्हॉल्व आहे. बघा ना, ऑब्झर्व करा, चेस्ट मारताना शोल्डर पाहिजे, बॅक मारताना शोल्डरची इन्व्हॉल्वमेंट आहे. असा कुठला मसल नाही आहे की जिथे शोल्डर आणि स्क्वॉट मारताना कंबर गरजेची आहे, बेंच प्रेस मारताना कंबर गरजेची आहे. थोडं काही चुकलं ना शोल्डर जातो, कंबर जाते. सुरुवात करायची आपल्याला टी बार पासून. पहिला एक चिल्लर वॉर्मअप सेट, साधा सोपा. पाय व्यवस्थित ठेवले, बॅक स्ट्रेट. कम ऑन. आपण वॉर्मअप आहे म्हणजे ह्या सेटला पूर्णपणे आपण हेवी उचलायला रेडी होतोय. रिपिटेशन. बॅक माझा हा एक असा मसल आहे की जिथं माझं माइंड मसल कनेक्शन वीक आहे. ह्या सेटला थोडी मजा आली. एक हलकं करून मारणार आहे मी, थोडं माइंड मसल कनेक्शन अजून जास्त बनेल. शेवटला फुल चिटिंग करून मारले, फुल चिटिंग करून. आता आपल्याला घ्यायचं आहे सिंगल हँडेड डंबेल रोईंग. मी मगाशी का नसेल घेतलं सिंगल हँडेड डंबेल रोईंग जेव्हा मी टी बार मारला. याचं कारण असं आहे ना की बघा, आपण ऑलरेडी टी बार मारलाय, ठीक आहे, आपले ग्लूट्स, हॅमस्ट्रिंग, लोअर बॅक सगळं एंगेज आहे, ठीक आहे. 3 सेट त्याचे मारले, हेवी मारले. आता पुन्हा इथे येऊन जर 3 सेट आपण हेवी मारले, पुन्हा इथं लोड, इथं लोड, म्हणजे व्यायाम सिलेक्शन ही पण एक कला आहे. कारण वाकडे तिकडे जर व्यायाम निवडले झालं, मग आपले कंबर गेली, शोल्डर गेले, इंजुरी होणार. आता मी मुद्दाम ती एक्सरसाइज मारली का, कारण थोडं हा बाबा बसायला मिळते, थोडं रेस्ट मिळते, म्हणजे 3 सेट थोडा आराम मिळाला कमरेला. आता पुन्हा आपण लोड घेऊ शकतो. हा सेट मस्त झाला, खतरनाक, मस्त प्रेशर गेलं. बॅक हा ऍक्च्युली मोठा मसल आहे, त्यामुळे मी 4 एक्सरसाइज ठेवतो त्याच्यासाठी, आणि ही सगळ्यात शेवटची एक्सरसाइज आहे आपली. आता आय थिंक पंप आला असेल.
बायसेप मध्ये कळा मारायला लागल्या, पूर्ण कळा मारायला लागल्या. डावा पूर्ण लॉक झालाय, डाव्याचं पूर्ण वाटोळ झाले. शेवटचा आत्ताचा सेट एवढा हेवी झाला ना, मला ते बायसेपला अजिबात फील झालं नाही. पूर्ण लॉक झालंय सगळं, मला फीलच होईना ते मी काय करतोय. आपला आजचा बॅक आणि बायसेपचा वर्कआउट संपलेला आहे. थोडासा पंप चेक करूया. आता हे 4 अंडे आहेत. 4 अंड्यामध्ये जवळपास 24 ग्राम प्रोटीन आहे. 24 ग्राम प्रोटीन सोबत 20 ग्राम फॅट पण आहे. कार्बसाठी मी 1 केळं आणले. ओव्हरऑल माझा असा उद्देश असतो ना की जे काही मी खाईल ना त्यामध्ये ओव्हरऑल असलं पाहिजे सगळं, म्हणजे प्रोटीन पण, कार्ब पण, फॅट पण. आता अंड्यामध्ये प्रोटीन आहे, फॅट आहे, कार्ब कमी आहे, सो मी कार्बसाठी केळं घेतलं. मगाशी तुम्ही बघितलं असेल की मी ओट्स खाल्लं, त्यामध्ये कार्ब आहे, फायबर आहे, त्यामध्ये दूध होतं, व्हे प्रोटीन होतं, बरोबर. म्हणजे प्रोटीन पण कव्हर झालं, दुधामधून थोडंफार फॅट कव्हर झालं, जास्त नाही, ठीक आहे. म्हणजे माझा हा उद्देश असतो की आता मी जाईन, ठीक आहे, आता जेवेन, तर जेवताना त्यामध्ये काकडी, म्हणजे कसं पालेभाजी ठेवायची एखादी, म्हणजे विटामिन कव्हर होतात सगळे. असं ओव्हरऑल कव्हर करणं महत्वाचं आहे. फक्त प्रोटीन एके प्रोटीन ढकलून थोडी ना बॉडी बनणार आहे. आता जस्ट माझं खाऊन झालेलं आहे आणि हा जो काय मी पसारा केला आहे व्यवस्थित उचलून जागेवर ठेवतो आणि आता पुढची कामं केली पाहिजेत मला घरी जाऊन. सो ब्लॉग इथेच एंड करतोय. बाय बाय. सो आजचा हा माझा बॅक बायसेपचा वर्कआउट तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. आणि अजून खूप साऱ्या वर्कआउट आणि डाएटच्या व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करून ठेवा.